गुड इव्हिनिंग. कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण मस्त मस्त असाल. तर आता संध्याकाळच्या वाजलेले आहेत 6. इथं मी मस्तपैकी बनवलेला आहे स्वीट कॉर्न. मी मक्याच्या दाण्यांचा उपमा तयार केलेला आहे. तो आता मस्तपैकी खाऊन घेतो. आणि आज मी फार खुश आहे कारण माझे बंधुराया येत आहेत. उद्या रक्षाबंधन आहे. सो त्यामुळे प्रथमेश येतो इकडे. आता तो पुण्यामध्ये आहे. बस पकडली त्याने अहमदनगरची. आता थोड्या वेळात पोहोचेल तो. म्हणजे साधारण 8:30-9 पर्यंत ते पोहोचेल कारण संध्याकाळचं फार ट्रॅफिक असतं. तर 9-9:30 असं मे बी वाटते मला की तो पोहोचेल. आणि 15 ऑगस्टचे अजून 2-4 व्लॉग एडिट करायचे आहेत, अपलोड करायचे आहेत. बरीच कामं पेंडिंग आहेत. 15 ऑगस्टचा व्लॉगसुद्धा अपलोड करायचा आहे कारण त्याच्यानंतर 1-2 दिवस मग कसं मंथन आजारी होता, त्याला ताप होता. तर आज थोडंसं तो रिकवर झाला आहे. त्यामुळे 2-3 दिवसात मला काहीच शूटिंग केलं नाही आहे आणि एडिटिंगसुद्धा जमलं नाही. त्यामुळे तसेच ब्लॉग आहेत. सो आता उपमा बनवला आहे, तो आधी खाऊन घेतो आणि मग स्वयंपाकाच्या तयारीला लागते. तुम्हाला मी दाखवते. आमची आई लहानपणापासून बनवायची मक्याचा उपमा. तर तो आम्हाला प्रचंड आवडायचा. मग मीही तो आवर्जून बनवते आणि आम्हाला सर्वांना तो आवडतो. सो असा आपला मक्याचा उपमा आता तयार होतोय. तयार होत आलेलाच आहे हा. ला सुद्धा छान लागतो आणि खायला सुद्धा हेल्दी असतो हा. म्हणून मी बनवत असते. स्वीट कॉर्न आणले होते बाजारातून, उकडून खाल्ले परवा. पण या 2-3 दिवसामध्ये त्याचं काहीच केलं नाही. त्यामुळे म्हटलं आज परत सगळे ते संपवून टाकावे कारण परत ते राहिले तसेच. तर मग ते जून होतील परत, मग ते चांगलं नाही लागत जून झाल्यानंतर. तर आता उपमा खाऊन घेतो आणि मग स्वयंपाकाला लागते. तुम्ही सुद्धा या स्वीट कॉर्नचा उपमा खायला. बरं वाटतंय आता? ताप कमी आला ना? कसं वाटतंय? कसं वाटतंय? हात दे ना. दंगा. ताप कमी आल्यावर लगेच दंगा सुरू झालाय. लागेल. स्वयंपाक माझा थोडाफार आवडला. फक्त आता गरम गरम पोळ्या करायच्या आहेत, थोड्या करून घेते. आता कसं खाली आमच्या इथे जवळच जीवेश्वरांचं मंदिर आहे, तर तिथं मी गेले होते. आता गेल्या आठवड्याभर तिथं भरपूर असे कार्यक्रम वगैरे आहेत. तर मग त्यांनी पत्रिका वगैरे पाठवलेली होती, म्हणजे प्रत्येक घरोघरी पत्रिका दिलेली होती. तर आज तिथे महाप्रसाद वगैरे होता. तर मग मी जाऊन आधी फक्त दर्शन घेऊन आले आणि प्रतिमेशसुद्धा येणार होता. त्यामुळे मग आणि घरीसुद्धा सगळा स्वयंपाक केलेला होता. त्यामुळे मग फक्त दर्शन घेऊन आले. छान वाटलं. मंदिरामध्ये फार छान सजावट केलेली आहे. थोडासा मंदिरामध्ये फार छान सजावट वगैरे केलेली आहे. खूप प्रसन्न वाटत होतं मंदिरामध्ये गेल्यानंतर. आणि आता फक्त आज कसं ओंकार प्रथमेश जवळजवळ 9 वाजेपर्यंत पोहोचणार होता. पण नेमकं काय झालं, त्याचा फोन आला. शिरूरमध्ये गाडी पंक्चर झाली होती म्हणून. त्यामुळे गाडीला बराच उशीर लागणार आहे. जवळजवळ तो मग आता 10-10:30 पर्यंत येईल. आता मग मंथनला खाऊ घालते. आधी स्वयंपाक फक्त पटकन पोळी करते आणि आधी मंथनला खाऊ घालते आणि मग तो आल्यानंतर मग आम्ही 3 जण जेवण करून घेतो. मग अशीच मक्याचा उपमा केला आहे त्यामुळे आम्हाला फारशी भूक नाही आहे. पण आता बघते मंथनला तर भूक लागलेली असेल, त्याला आधी खाऊ घालते. सो आवरते. जरा धावपळ झाली आहे. मंथन आजारी होता, तो आता जरा रिकवर होतोय. परत घरातलं 2-3 दिवस मुलं आजारी असले की कसं लक्ष लागत नाही. घरात सगळा पसरा होतो. आज सगळा आवरला त्यामुळे थोडंसं थकायला झालं आहे. ठीक आहे, होत राहतं असं सगळ्या गोष्टी. आता आवरते, पटकन पोळ्या करते आणि मंथनला जेव घालते आणि मग प्रथमेश आल्यानंतर मग आपण पुन्हा भेटू. रात्रीचे 11 वाजतायत. दिवसभर कडाक्याचं ऊन होतं आणि आता पाऊस सुरू झाला आहे मगापासून आणि अंधारेसुद्धा आहे. बाहेर लाईट वगैरे नाही आहे. तर प्रथमेशचा मेसेज आला की तो पुणे स्टँडवरती पोहोचला आहे म्हणून. इथल्या अहमदनगरला एकूण 3 स्टँड आहेत. पुणा स्टँड, माळेवाडा स्टँड आणि तारकपूर स्टेशन. तर मग आता पुणे स्टॉपवरती उतरला. तर मग माझे मिस्टर म्हणजे हे आमचे आहो त्याला आणायला गेलेत. तर ते आता पोहोचलेत खाली. आता आपण प्रथमेशला भेटूया. इतका लांबचा प्रवास करून आला आहे बिचारा, पाप वाईट वाटतंय कारण जवळजवळ 14 तास झाला प्रवास. गाडी पंक्चर झाली, परत गाडी जेवणासाठी अर्धा-पाऊण तास थांबली. इतकं वैतागले ते पोरगं अक्षरशः फोनवरती. तर आता भेटायची फार एक्साइटमेंट आहे. बरोबर 1 वर्षानंतर तो येतोय.
मी माहेरी गेले होते मे महिन्यात, तेव्हा भेटला होताच. पण आपल्याकडे असं भाऊ आपला येणं ते खूप असं भारी वाटते फिलिंग. तर तो आता आलाय, भेटतो आपण त्याला. खुश आहे. अरे बघ तुझा मामाला, सकाळपासून माझं लेकरू वाट बघते, मामा कधी येणार, मामा कधी येणार, मामा आला का, मामा आला का करत होता. घालवते. फायनली मंथनचा मामा आणि माझा भाऊ आलेला आहे नगरला. कसं लेकरू झालं. झोप आली ना. भिजलत काय? कसं वाटतंय 14-15 तासाचा प्रवास करून? वैताग आला ना. बघायची बॅट कुठे आहे? आधी हातपाय धुवायचे. आधी हातपाय धुवा, हातपाय धुवा. बॅट आवडली पिल्लू तुला? कशी आहे बॅट? हळू. कशी आहे बॅट? आवडली? मामा आणली? वा. झोपलेलं उठलं ते. मामाला म्हटलं वर जा आता झोपत जा. काय मग? काय नाही बघ, ठीक आहे. जिजू म्हणतात असला कसला प्रवास हा? 12 तासाचा प्रवास. आवाज बसलाय तुझा आहे ना. मामा भेटला. पेन भेटली. तू येतो का? नाही.